सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो LPG सिलेंडर। LPG सिलेंडरचे 3 शक्यता आहे आग लागण्याच्या। एक तर त्याच्या नळीला आग लागेल, दुसरं त्याच्या नॉबला डायरेक्ट आग लागून जाईल, तिसरं तिथे गॅस लीक होईल। जर नळीला आग लागली किंवा नॉबला जर आग लागली तर प्रेशरनी आग समोर जाईल आणि नळीला आग लागली तर तरी तिथूनही प्रेशर येईल, तिथूनही जास्त मोठी आग होईल। या दोन्ही कंडिशन ठीक आहे, याच्यावर ते त्यातून वाचणं फार सोपं आहे। ओला टावेल करायचा, ओला कपडा घ्यायचा, पाणी टाकून होणार नाही। ओला कपडा त्या ठिकाणी टाकला की त्याचा ऑक्सिजनची कॉन्टॅक्ट तुटून जाईल आणि आग विझून जाईल। आता तुम्हाला फक्त पटकन नॉब बंद करायचा आहे आणि सिलेंडर सीलअप करायचं आहे, म्हणजे तुम्ही वाचून गेले। सगळ्यात खतरनाक कंडिशन ती असते की रात्रभर गॅस लीक झाला आणि रूममध्ये पूर्ण गॅस दाटला आणि तुम्हाला स्मेल येऊन राहिला त्याचा खूप डार्क, त्यातही एअरमध्ये 60% पेक्षा जास्त LPG जर असेल तरच पेट घेईल, तेवढा LPG पेट घेऊ शकत नाही। आता 60% पेक्षा जास्त झाला किंवा नाही झाला आणि आपल्याला स्मेल किती येऊन राहिली याच्यावरती आपल्या बुद्धीने विचार करायचा आहे। आता अशा अवस्थेमध्ये एक तर सगळ्यात पहिले सगळ्या मुलांना, घरातल्या काही मॅक्झिमम लोकांना घराच्या बाहेर हळूवार काढून टाकणे। इलेक्ट्रिसिटीचा कोणताच बटन जे चालू आहे ते बंद करणे नाही आणि जे बंद आहे ते चालू करणे नाही, म्हणजे जिथे कुठं स्पार्क होईल हा कन्सेप्टच करायचा नाही आहे आणि सगळ्यांनी बाहेर निघायचं आहे। अग्निशामक दलाला फोन करायचा, ते पुढचा निर्णय घेतील। आता खूपच जास्त काही क्युरियोसिटी आणि काही करू शकत असाल तर मग खिडक्या ओपन करायच्या, नॉब बंद करता आला तर अतिउत्तम, पंखा लावून गॅस बाहेर पटकन निघेल अशी कल्पना ठेवायची नाही, कारण पंख्याचं बटन दाबाल तर स्पार्क होईल। स्पार्क झाल्या खूप घातक परिस्थिती निर्माण होईल। त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सिलेंडरमधून गॅस लीक होण्याचं आपल्या लक्षात आल्याबरोबर टावेल ओला करून त्या सिलेंडरला पहिले झाकून टाका। गॅस लीक झाल्यानंतर नाही करायचं आहे टावेल ओला करून, तिथे काही उपयोग नाही, कारण तुम्हाला माहीतच नाही पंक्चर कुठून आहे। आग लागली तर आता खूप प्रेशरनी आग बाहेर निघून राहिली तर तिथं तुम्ही टावेल लावू शकता, बरोबर। पण आता तिथे तुम्हाला समजूनच नाही राहिला आणि गॅस लीक झालेला आहे। आता अशा अवस्थेमध्ये सगळ्यात पहिले तर जेवढे पर्सन आहेत घरातले ते बाहेर निघून जाणे आणि जो कोणी आहे, जो हुशार आहे, जो काही करू शकतो त्यांनी जाऊन हळूवार खिडक्या ओपन करणे आणि गॅसचा नॉब बंद करणे, कारण सध्या आग लागलेली नाही आहे, फक्त गॅसच आहे। तुम्ही नॉब बंद करू शकता, नॉब बंद करताना स्पार्किंग होत नाही, पण तुम्ही पंखा लावला, एक्झॉस्ट लावला, काही पण लावलं, बटन दाबलं तर स्पार्क होईल। मीठ पण आलेलं आहे किचनमध्ये, आपण स्मोक डिटेक्टर सारखं एक इक्विपमेंट येतं, ते डायरेक्ट लावून जर दिलं तर गॅस लीक झाल्या ते ब्लिप होतं आणि ते तुम्हाला अलर्ट करतं। एक शंका, स्मोक डिटेक्टर आहे, असंच एक हीट डिटेक्टर येतं, असं त्यांचं मार्गदर्शन घेऊया। नाही, मी ऐकत होतो आणि असं आहे, मला आज माहीत झालं, माझं घर पण इथंच आहे, माझी शिष्य आहे। तुमचा परिचय द्या ना। अच्छा, मी मुख्य अग्निशमन अधिकारी महानगरपालिका अकोला म्हणून सेवानिवृत्त झालो आहे। ठाकरे साहेब आहेत। अरे भेट आली ना आपली, डॉक्टर कोरपे, तुमचा कॅन्डिडेट होता ना, शिफारस केली होती नाही? आय एम एक्स चीफ फायर ऑफिसर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकोला। तर हा जो उपक्रम आहे, 2 मिनटं सर, मी यांचा परिचय चांगल्या पद्धतीने देतो ना। हां, ठीक आहे। हे ठाकरे साहेब अकोला जिल्ह्यामध्ये फार मोठ्या आगीमध्ये यांनी स्वतःच्या जीवाचं विचार न करता मोठ्या आगी विझवल्यात। यांना खूप सारे शौर्य पदक पण भेटलेले आहेत आणि यांचं भरपूर नाव गाजलेलं आहे। अकोल्याला असे फायर ऑफिसर लाभले हे त्या टाईमचं भाग्य होतं। आता सध्या असं कोणी डायरेक्ट फायर ऑफिसर कोणत्या आगीवर जाईल आणि स्वतः आगीमध्ये घुसून कोणाचं प्राण वाचवेल असं आता कधी